आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गैरसोय तर मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना एमआरआय साठी 1 ते 2 महिने तर सिटी स्कॅनसाठी 15 दिवस ते 1 महिना वाट पाहण्याची वेळ। केईएम रुग्णालयामध्ये आता होरपळलेल्या पुरुष रुग्णांवर सुद्धा उपचार होणार। नवीन अद्ययावत बर्न आयसीयूचं हे काम सुरू। केईएम रुग्णालयात आतापर्यंत केवळ लहान मुलं आणि महिलांवरच उपचार होत होते। उद्या मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक तर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। कुर्ला ते बाशी पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सुद्धा ब्लॉक असेल। उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी तर उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांना आता थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज। राज्यभर आता 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार। महाराष्ट्रातल्या एमबीए आणि सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा डेटा चोरीला। शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचा आमिष दाखवून अनेक उमेदवारांची यातनं आर्थिक फसवणूक। दिल्लीतनं ऑपरेट होणाऱ्या टोळीतील 4 गुन्हे शाखेकडनं अटक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आणखी एका आरोपीला जामीन तर दुर्घटना प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। नवी मुंबईतील पॉलिमर कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे हे प्रयत्न सुरू। अद्यापही आगीचं कारण अस्पष्ट। आगीमध्ये लाखोंचं नुकसान। मुंबईतील नालेसफाई मे अखेरीस पूर्ण होण्यासंदर्भात साशंकता। नालेसफाई संदर्भातील न्यायालयीन याचिकेचा अडथळा दूर झाल्यानं नालेसफाईचा मार्ग मोकळा झाल्यानं आता येत्या 25 मार्चपासून मुंबईत नालेसफाईला सुरुवात होणार। ठाण्यामध्ये म्हाडाचे महिला वसतिगृह आणि वृद्धाश्रम तर 7 मजली 2 स्वतंत्र इमारती यामध्ये असणार। म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यामध्ये नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह आणि वृद्धाश्रम उभारण्याचा घेतला निर्णय।